नमस्कार मित्रांनो, स्वराज्य जॉबच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघू शकता मित्रांनो, IIT गोवामार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे. टोटल म्हटलं तर 4 वॅकन्सी दिलेल्या आहेत मित्रांनो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण याची पात्रता काय आहे, शेवटची तारीख किती आहे, याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही आहे ते मित्रांनो ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट IIT गोवामार्फत आहे आणि भारत सरकारची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. बघा आपण यामध्ये आता बघणार आहे पोस्ट कुठल्या आहेत, तर बघा टेक्निकल सुपरिटेंडंट ही पोस्ट आहेत. 2 कॅटेगरीमध्ये, एक म्हटलं तर इलेक्ट्रिकल आणि एक म्हटलं तर नॉर्मल. बघू शकता लेवल 6ची पोस्ट आहे मित्रांनो. वय मर्यादा दिलेली आहेत आणि कॅटेगरी वाईज किती जागा इथे सविस्तर माहिती दिलेली आहे. ओबीसीसाठी एक आहे आणि ईडब्ल्यूएससाठी एक आहे. आणि बघा नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर एनी ग्रॅज्युएटर असेल. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट पोस्ट आहे, लेवल 4ची पोस्ट आहे मित्रांनो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे दोन्ही पण. आणि बघा 27 वर्ष वय आहे आणि ओपनसाठी म्हटलं तर 2 जागा आहेत. अशा टोटल 4 पोस्ट आहेत मित्रांनो. खूप जास्त पोस्ट आहेत. लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्याल. बघा वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर जे नेहमीप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल असतात ते तिथे लागू राहणार आहेत मित्रांनो. आणि बघा हा फॉर्म केव्हा चालू झाला, तर 6 मे 2026 पासून हा फॉर्म चालू झालेला आहे आणि शेवटची तारीख म्हटलं तर 29 मे 2026 पर्यंत आहे. तर लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्याल मित्रांनो. या फॉर्मची सविस्तर PDF जर तुम्हाला लागली तर माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेली आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण दिलेली आहे मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. बघा आता आपण पात्रता बघणार आहोत, कुठल्या पोस्टसाठी कुठली पात्रता आहे. सर्वात पहिली पोस्ट म्हटलं टेक्निकल सुपरिटेंडंट ते इलेक्ट्रिकलसाठी काय पात्रता आहे. बघा इथे 3 वर्षाचा डिप्लोमा मागितलेला आहे तुमचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा आणि 60% वर पाहिजे आणि म्हटलं सोबतच डिप्लोमानंतर 6 वर्षाचा एक्सपिरियन्स पण पाहिजे किंवा ऑरमध्ये दिलेले आहे की BE किंवा BTech पण चालेल मित्रांनो. सोबत 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. बघू शकता. नंतरची पोस्ट आहे म्हणा टेक्निकल सुपरिटेंडंट नॉर्मल. त्यामध्ये बघा मित्रांनो याच्यामध्ये सेम क्रायटेरिया आहे. 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे कम्प्युटर इंजिनिअरिंगचा किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा किंवा बॅचलर डिग्री झालेली मित्रांनो कम्प्युटर सायन्समध्ये ही एक्स्ट्रा क्वालिफिकेशन दिलेली आहे. आणि नंतर किंवा म्हटलं तर BE किंवा BTech पण चालेल मित्रांनो. बघा नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर एनी ग्रॅज्युएटर असेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट. बघू शकता मित्रांनो बॅचलर ऑफ डिग्री मागितलेली आहे, ते पण 55%च्या वर. म्हणजेच एनी ग्रॅज्युएटवर पोस्ट आहे मित्रांनो. कुठल्याही एक्सपिरियन्सची आवश्यकता इथे नाही आहे, तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो इथे यांनी मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन प्रकारे भरायचा आहे आणि ऑनलाईन भरल्यावर म्हटलं तर हा स्पीड पोस्टनी पाठवायची काही आवश्यकता नाही मित्रांनो. फक्त ऑनलाईन माध्यमामार्फतच हा फॉर्म भरला जाणार आहे. बघू शकता मित्रांनो फीजबद्दल बोलायचं झालं तर बघा ग्रुप बीसाठी म्हटलं तर ₹300 फीज आहे आणि ग्रुप सीसाठी म्हटलं तर ₹200 फीज आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये बघा मित्रांनो फिमेल आणि PWD कॅन्डिडेटसाठी कुठल्याही प्रकारची फीची आवश्यकता नाही मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे मेन्शन दिलेलं आहे. आणि बघा जे आधीच गव्हर्नमेंट जॉबवर आहे त्यांना NOC घेणे कंपल्सरी आहे मित्रांनो. बघा यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी सांगितली दिलेली आहे बघा. यामध्ये तुमची लिखित परीक्षा म्हणजे रायटिंग टेस्ट होणार आहे मित्रांनो आणि ते पण म्हटलं तर कम्प्युटर बेस राहणार आहे. CBT टेस्ट होणार आहे मित्रांनो, बघू शकता. बघा यांनी ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो. यावर जाऊन तुम्ही म्हटलं तर कुठल्याही प्रकारचा डाऊट विचारू शकता. आणि बघा इथे शेवटची तारीख दिलेली आहे 29 मे 2026 पर्यंत. अशा प्रकारे म्हटलं तर IIT गोवामार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट होती मित्रांनो. अशाच नवीन नवीन ॲडव्हर्टाइजमेंटसाठी स्वराज्य जॉब्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.